आपण बघणार आहोत AS2 अर्थात अकाउंटिंग स्टँडर्ड 2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज। ज्या वेळेला आपण इन्व्हेंटरीज असा शब्द वापरतो त्यावेळी आपल्या डोक्यात जे यावं लागतं ते म्हणजे गुड्स असतात, जे वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स असतात। मग रॉ मटेरियल असेल, फिनिश्ड गुड्स असतील, वर्क इन प्रोग्रेस असेल, स्पेअर्स असतील, स्टोअर्स असतील, कन्झ्युमेबल्स असतील, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या इन्व्हेंटरी नावाच्या कन्सेप्टमध्ये येत असतात। इन्व्हेंटरी ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा अकाउंटिंग स्टँडर्डनुसार AS2 नुसार त्याची डेफिनेशन काय होते, तर इन्व्हेंटरीज कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग थिंग्स। नंबर 1, हेल्ड फॉर सेल इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस, दॅट इज फिनिश्ड गुड्स। नंबर 2, in process of production of such cell, raw material and work in progress. Number 3, in the form of material supplies to be consumed in production process or in the rendering of service. In that, stores, spares, raw materials, consumable. ज्या वेळेला आपण इन्व्हेंटरीज असं म्हणतो त्यावेळी नंबर 1 असतं फिनिश्ड गुड्स हेल्ड फॉर सेल इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस। माझं किराणा मालाचं दुकान आहे, साखर ठेवली आहे, गूळ ठेवला आहे, चहा पावडर ठेवले आहे, तेल ठेवलं आहे पॅकेज फॉर्ममध्ये, त्या माझ्या फिनिश्ड गुड्स आहेत विकायला ठेवलेल्या। किंवा माझी फॅक्टरी आहे, शुगर फॅक्टरी, साखर तयार झालेली आहे, पोत्यामध्ये पॅक करून ठेवलेली, ही माझी फिनिश्ड गुड्स आहे। दुसरं असतं ते म्हणजे इन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ सच सेल, प्रोडक्शनची प्रोसेस चालू असलेल्या रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेस। रॉ मटेरियल म्हणजे काय, ऊस जो आपण साखर तयार करायला वापरणार ते रॉ मटेरियल आहे। ऊसाचा रस काढून ठेवलेला आहे किंवा तो भट्टीवर लावलेला आहे गूळ साखर तयार करण्यासाठी, हे वर्क इन प्रोग्रेस झालं, प्रोसेस चालू झाली आहे, अजून फिनिश गुड तयार व्हायचे। तर अशा पद्धतीनं रॉ मटेरियल असेल किंवा प्रोसेस चालू असलेलं वर्क इन प्रोग्रेस असेल, त्या गोष्टी देखील इन्व्हेंटरीज किंवा गुड्समध्ये येतात। आणि तिसरं म्हणजे काय, प्रोडक्शन प्रोसेस करायची असेल किंवा एखादी सर्व्हिस रेंडर प्रोव्हाइड करायची असेल तर त्याच्यामध्ये स्टोअर लागतात, स्पेअर लागतात, रॉ मटेरियल लागतं, कन्झ्युमेबल्स लागतात, या सगळ्या गोष्टी इन्व्हेंटरीमध्ये येतात। आपण जर एखादी फिक्स असेट घेतली, मशिनरी असेल, फर्निचर असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, त्या इन्व्हेंटरीमध्ये येत नाहीत। तेव्हा इन्व्हेंटरी म्हटलं की लक्षात घ्यायचं रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स, स्टोअर्स, स्पेअर्स, कन्झ्युमेबल्स आणि मटेरियल्स, या सगळ्या गोष्टी इन्व्हेंटरीच्या कक्षेत येत असतात। स्पेअर पार्ट्स असतील, सर्व्हिसिंग इक्विपमेंट असतील, ही देखील इन्व्हेंटरीचा भाग म्हणून विचारात घेतली जातात। ज्या वेळेला आपण एखादा माल खरेदी करतो, विकतो ड्युरिंग कोर्स ऑफ बिझनेस, त्यावेळेला तो इन्व्हेंटरी असतो। आता एखादं कम्प्युटर पार्ट्सचं दुकान असेल आणि त्या ठिकाणी कम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा वेगवेगळे कम्प्युटरचे पार्ट्स याची खरेदी विक्री केली जात असेल तर ती इन्व्हेंटरी होते। पण आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे आणि दुकानाचं अकाउंटिंग करण्यासाठी मी कम्प्युटर आणला आणि तिथे ठेवला आणि त्याचे पार्ट्स मी विकले किंवा तो कम्प्युटर मी विकला, नवीन आणला, असं काय केलं तर ती फिक्स असेट आहे, ती इन्व्हेंटरी नाही। हा याच्यामधला फरक असतो। त्याचप्रमाणे मशिनरीचे स्पेअर विकायचं जर माझं दुकान असेल आणि ते मी विकत असेल खरेदी करून कुठून तरी, तर ती माझी इन्व्हेंटरी असते। पण माझी मशिनरी नावाची फिक्स असेट माझ्या बिझनेसमध्ये आहे, तिचे स्पेअर पार्ट काढून जुने झाले किंवा काय मला बदलायचेत म्हणून मी विकले, दॅट इज नॉट माय इन्व्हेंटरी। अशा पद्धतीने हे इन्व्हेंटरी आपण विचारात घ्यायला लागते। ज्या वेळेला आपण अकाउंटिंग स्टँडर्ड इन्व्हेंटरीचा विचारात घेत असतो त्यावेळेला काही गोष्टी आपण विचारात घेणं गरजेचं असतं। पहिली गोष्ट अशी असते की इन्व्हेंटरीची ज्या वेळेला डेफिनेशन आपण करतो त्याच्यामध्ये टँजिबल आणि इनटँजिबल अशा दोन्ही गोष्टी येतात। दिसणाऱ्या गोष्टी पण असतात आणि न दिसणाऱ्या गोष्टी पण असतात। आता सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा इनटँजिबल गोष्टी असू शकतात। दुसरी गोष्ट अशी असते की इन्व्हेंटरीला फक्त डायरेक्ट कॉस्ट अप्रोच वापरला जात नाही, तर फिक्स्ड आणि व्हेरिएबल असे दोन्ही ओव्हरहेड त्याच्यामध्ये घेतले जात असतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे
इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करत असताना वेटेज ॲव्हरेज कॉस्ट वापरली जाते, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड वापरली जाते, सिम्पल ॲव्हरेज काढली जाते, पण कुठल्याही परिस्थितीत या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार बेस स्टॉक आणि लिफो मेथड वापरली जात नाही. आता वेटेज ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे काय असतं, तर वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ज्या वेळेला आपण वापरायची असते त्यावेळेला आपण काय करत असतो, वेटेज ॲव्हरेज कॉस्ट वापरत असताना आपल्याला एक फॉर्म्युला वापरायला लागतो. कोणता फॉर्म्युला असतो, तर वेटेज ॲव्हरेज कॉस्टमध्ये आपण सुरुवातीला रॉ मटेरियलचा स्टॉक घेत असतो, त्याची व्हॅल्यू, त्याच्यामध्ये आपण काय ॲड करायचं असतं, परचेसच्या स्टॉकची व्हॅल्यू, आणि छेदात रॉ मटेरियलची अमाऊंट किती आहे आणि वर्क इन प्रोग्रेसची अमाऊंट किती आहे युनिटमध्ये, ते आपल्याला काय करायचं असतं, द्यायचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते, दुसरी महत्त्वाची गोष्ट ही असते की आपल्याला काही गोष्टी तिथे घ्याव्या लागतात. कोणत्या गोष्टी घ्याव्या लागतात, तर पहिली गोष्ट आपल्याला घ्यावी लागते ती म्हणजे फॉर्म्युल्यातले अमाऊंट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅल्यूज. त्याच्यावरनं आपण ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट इन्व्हेंटरीची काढत असतो. त्याच्यानंतर बाय प्रॉडक्ट असतील, वेस्ट असेल, स्पेअर असेल, याचे देखील इफेक्ट आपण बऱ्याच वेळेला काय करत असतो, देत असतो. हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे. त्यानंतर गरजेचं असतं ते म्हणजे ट्रीटमेंट ऑफ बाय प्रॉडक्ट, मेन प्रॉडक्ट आणि जॉईंट प्रॉडक्ट. मेन प्रॉडक्ट म्हणजे कोणतं, तर मुख्य प्रॉडक्ट. आता ऊसापासून आपण साखर बनवतोय तर साखर हे मेन प्रॉडक्ट असतं. बाय प्रॉडक्ट कोणतं, ऊसाची जी मळी येते, इथेनॉल बनतं, ते बाय प्रॉडक्ट असतं. भाताची जर चक्की असते तिथं आपण भातापासून तांदूळ भरडून काढत असतो, तांदूळ हे आपलं मेन प्रॉडक्ट असतं. कोंडा जो निघतो ते आपलं बाय प्रॉडक्ट असतं. त्याचप्रमाणे जॉईंट प्रॉडक्ट असतं. समजा आपण एखादं प्रोडक्शन घेत असू तर मिळणारं मेन प्रॉडक्ट जर 100 रुपयाचं असेल तर 50-60 रुपयाचं जे असतं त्याला जॉईंट प्रॉडक्ट म्हणतात, 1-2 रुपयाचं जे असतं त्याला बाय प्रॉडक्ट म्हणतात. हा यातला फरक असतो. मेन प्रॉडक्टसाठी प्रोडक्शन प्रोसेस राबवली जात असते, जॉईंट प्रॉडक्टसाठी ती काही प्रमाणात राबवली जाते. मात्र जे तुमचं बाय प्रॉडक्ट असतं ते बनवणं हा काही हेतू नसतो, पण ते प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये बनत असतं. मित्रांनो, याचप्रमाणे मटेरियल सप्लायज जे असतात ते नेट रिअलायझेबल व्हॅल्यू करणं हे गरजेचं नसतं. ॲक्च्युली ते जेव्हा फिनिश गुड्स तयार होतात ते त्यातून व्हॅल्यू रिअलाइज होत असते. हे देखील इन्व्हेंटरीच्या व्हॅल्युएशनमध्ये आपण विचारात घेणं गरजेचं असतं. ज्या वेळेला आपण इन्व्हेंटरीची व्हॅल्यू विचारात घेत असतो त्यावेळेला काही गोष्टी स्पेसिफिकली आपण त्याच्यात घेत नाही. वर्क इन प्रोग्रेस कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टमधलं हे इन्व्हेंटरीमध्ये येत नाही. त्याचप्रमाणे ज्या वेळेला कन्सल्टन्सी सर्व्हिस, मर्कंट बँक सर्व्हिस किंवा मेडिकल सर्व्हिस ज्या इन प्रोसेस असतात, इन प्रोग्रेस असतात, त्या इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनमध्ये येत नाहीत. स्टॉक इन ट्रेड म्हणून काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आपण हेल्ड केलेली असतील, शेअर, डिबेंचर, बॉन्ड, ते इथे येत नाहीत. त्याचप्रमाणे प्रोड्युसर्स इन्व्हेंटरी म्हणजे लाईव्ह स्टॉक असेल, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट प्रॉडक्ट असतील, मिनरल ऑइल, ओर या गोष्टी असतील, गॅसेस असतील, तर त्या गोष्टी इथं येत नाहीत. त्या नेट रिअलायझेबल व्हॅल्यूला व्हॅल्यू केल्या जात असतात. त्यानंतर ज्या वेळेला मेजरमेंट ऑफ इन्व्हेंटरी असा विषय येतो त्यावेळेला त्याची कॉस्ट कशी काढली जाते, तर 3 गोष्टी विचारात घेतल्या जातात: परचेस प्राईस, कॉस्ट ऑफ कन्व्हर्शन आणि अदर कॉस्ट. परचेस प्राईस, कॉस्ट ऑफ कन्व्हर्शन आणि अदर कॉस्ट. परचेस प्राईस म्हणजे काय, तर कॉस्ट ऑफ परचेस, ज्याच्यामध्ये परचेस प्राईस येतात, ड्युटीज, टॅक्सेस, फ्राईट इनवर्ड, इतर डायरेक्ट एक्सपेन्स येत असतात. काय लेस करायचं त्यातनं, ट्रेड डिस्काउंट, ड्युटी ड्रॉबॅक, रिकव्हरेबल टॅक्सेस, या गोष्टी आपण लेस करायच्या. ज्या वेळेला आपण कॉस्ट ऑफ कन्व्हर्शन म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी येतात, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. कॉस्ट ऑफ कन्व्हर्शनमध्ये 2 गोष्टी येतात, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्टमध्ये काय काय असतं, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट कॉस्टमध्ये काय येतं, फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड्स आणि व्हेरिएबल प्रोडक्शन ओव्हरहेड्स.
या गोष्टी येत असतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या वेळेला आपण नेट रिअलायझेबल व्हॅल्यू असं म्हणत असतो, त्यावेळेला नेट रिअलायझेबल व्हॅल्यूमध्ये सेलिंग प्राईजमधनं कॉस्ट ऑफ सेल मायनस केली की येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी येत असतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या वेळेला आपण जॉईंट प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्टची डेफिनेशन करायचं म्हणतो, त्यावेळेला आपण विचारात घेतलं पाहिजे की प्रॉडक्ट दॅट इमर्ज फ्रॉम द सेम प्रोडक्शन प्रोसेस आर ऑफ सिग्निफिकंट व्हॅल्यू आर नोन ॲज जॉईंट प्रॉडक्ट. मेन प्रॉडक्टची डेफिनेशन काय होईल? टार्गेट प्रॉडक्ट ऑफ सिग्निफिकंट व्हॅल्यू. आणि बाय प्रॉडक्टची डेफिनेशन काय होईल? प्रोडक्ट इमर्जिंग फ्रॉम प्रोसेस अलॉंग विथ वन मोर मेन प्रॉडक्ट विच आर इन्सिडेंटल अँड ऑफ इनसिग्निफिकंट व्हॅल्यू. जे प्रोडक्ट बनवण्यासाठी सगळी प्रोसेस राबवली झाली त्याचं चांगलं व्हॅल्यू आहे ते मेन प्रॉडक्ट. जॉईंट प्रॉडक्ट म्हणजे काय? ज्याला सायझेबल सिग्निफिकंट व्हॅल्यू आहे, प्रोडक्शन प्रोसेस जी चालली आहे त्यातूनच मिळतं आहे, ते झालं जॉईंट प्रॉडक्ट. आणि बाय प्रॉडक्ट म्हणजे काय? प्रोडक्शन प्रोसेसचा भाग म्हणून ते तयार झालेलं आहे, परंतु त्याला अत्यंत नेग्लिजिबल अशी व्हॅल्यू आहे, असं जे प्रॉडक्ट असतं त्याला आपण काय म्हणणार? बाय प्रॉडक्ट असं म्हणणार असतो. या जॉईंट प्रॉडक्ट, बाय प्रॉडक्ट आणि मेन प्रॉडक्ट याच्या व्याख्या असल्याचं आपल्याला दिसून येईल. याच्यानंतर जर आपण पुढे विचार केला व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीजबद्दल, तर आपल्याला काही गोष्टी विचारात घ्यायला लागतील. इन्व्हेंटरीचं व्हॅल्यू करत असताना, कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी काढत असताना ॲबनॉर्मल अमाऊंट असतील मटेरियल लेबरच्या, स्टोरेज कॉस्ट असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असतील, सेलिंग डिस्ट्रीब्युशन कॉस्ट असेल, इंटरेस्ट असेल, बॉरोईंग कॉस्ट असेल, या गोष्टी आपण काय करत नाही? घेत नाही. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या म्हणजे इन्व्हेंटरीचा नेट रिअलायझेबल व्हॅल्यू जे आपण काढत असतो ते नेट रिअलायझेबल व्हॅल्यू व्हॅल्युएशन करत असताना काही गोष्टी विचारात घ्यायला लागतात. कोणत्या? तर इन्व्हेंटरी डॅमेज असेल तर, ऑब्सोलीट बनली तर, मार्केट प्राईस कमी झाली तर, प्रोडक्शन कॉस्ट वाढली तर, या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर अशा वेळेला सेलमधनं कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी रिकवर होतेच असं नाही, कदाचित आपण लॉसमध्ये जाऊ शकतो. डिस्क्लोजर ज्या वेळेला आपण AS2चा करतो, बॅलन्स शीटच्या खालती किंवा फायनान्शियल स्टेटमेंटच्या खालती, त्याच्यामध्ये कॉस्ट फॉर्म्युला कुठला वापरला आहे, अकाउंटिंग पॉलिसी कोणती ॲडॉप्ट केली आहे, त्याचप्रमाणे इन्व्हेंटरीचं क्लासिफिकेशन ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल कोणता, वर्क इन प्रोग्रेस कोणता आहे, फिनिश गुड कोणते आहेत, स्टॉक इन ट्रेड कोणता आहे, स्टोअर आणि स्पेअर कोणते आहेत, लूज टूल्स कोणती आहेत, हे आपल्याला काय करायला लागतं? देणं गरजेचं असतं. या गोष्टी आपण या ठिकाणी काय केल्या पाहिजेत? विचारात घेतल्या पाहिजेत. मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी कसं करायचं याच्या संबंधीचे काही प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला सॉल्व करावे लागणार आहेत कोर्स ऑफ ॲक्शनमध्ये. आता कोणते प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायला लागतील? तर व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी करत असताना दोन प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावे लागतील. एक असतो FIFO मेथडवरचा, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड, आणि दुसरा असतो वेटेज ॲव्हरेज कॉस्ट मेथडवरचा. तर ते कसे सॉल्व करायचे, फॉर्म्युला काय आहेत, याच्या संबंधीची माहिती आपण पुढच्या लेक्चरपासून काय करणार आहोत? घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. हॅव अ नाईस डे.